आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर, या जांभऱ्या गर्दीत, या जांभऱ्या गर्दीत मांडून येवले घर. नमस्कार रसिक मित्रांनो, नमस्कार. मल्हार कम्युनिकेशन्स प्रस्तुत हॉबी डू बी डू अर्थात एक तरी छंद असावा हे सूत्र घेऊन लोकप्रियतेच्या शिखराकडे वाटचाल करणाऱ्या या आमच्या संवाद कट्ट्यावर आजचे प्रमुख अतिथी आहेत, ज्यांच्याशी आपण सुरेल अशा गप्पा मारणार आहोत. मित्रांनो, खरं तर पेशानं अभियंता, प्रारंभीच्या कालखंडामध्ये नगरपालिकेत, जळगाव नगरपालिकेमध्ये आणि नंतर महापालिकेमध्ये विविध जबाबदाऱ्या त्यांनी अत्यंत यशस्वीपणानं पेललेल्या आहेत. आणि त्या जबाबदाऱ्या पेलत असतानासुद्धा गाणं हे त्यांनी मित्रांनो अतिशय घट्टपणे ती संगीत साधना, ती गाण्याचं सगळं समर्पित भावनेनं रियाज करणं वगैरे याच्यासाठी खास वेळ काढला. आणि म्हणून आज एक उत्तम सुगम संगीत गायक, उत्तम भक्ती आणि भावसंगीत गायक आणि शास्त्रीय अभिजात संगीताची सुद्धा चांगल्यापैकी जाण असलेला आग्रा घराण्याची ज्यांनी गायकी ते शिकतायत, म्हणजे अजूनही शिक्षण चालू आहे, विद्यार्थी ते आहेत असं स्वतःला ते मानतात, अशी ओळख संपूर्ण आपल्या खानदेशामध्ये निर्माण झालेली आहे. आणि दुसरी एक ओळख आहे मित्रांनो, अभियंता, गायक आणि स्वरवेद फाउंडेशन. अलीकडच्या या वर्षभराच्या कालावधीमध्ये दिवाळी पहाट असेल किंवा जे जे काही नैमित्तिक असे सण येतात 12ही महिन्यात, त्या सणांच्या दृष्टिकोनातून ते औचित्य साधून तशी गाणी स्वरवेद फाउंडेशनच्या एकूणच सगळे कलासाधक हे देत असतात. आणि त्याचं नेतृत्व आमचे सन्मित्र आणि आजच्या या संवाद कट्ट्याचे अतिथी इंजिनियर भागवत पाटील देत असतात. तर मित्रांनो, आजच्या या संवाद कट्ट्याचा विषय आहे माझी स्वरवेध यात्रा. लक्षात घ्या, विषय माझी स्वरवेध यात्रा. स्वरवेद फाउंडेशनचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत भागवतराव, आणि ते इंजिनियर आहेत सगळ्यात महत्त्वाचं. आणि सेवानिवृत्ती खरं तर काही लोकांसाठी शाप असते, पण आम्हा सगळ्या कलावंत मित्रांसाठी तो एक वरदान पण आहे. तर त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने ते आपला वेळ व्यतीत करत असतात. ही सगळी गाणं साधना आणि कलासाधक ते आहे उत्तमपैकी, त्याची प्रचिती आपल्याला येणार आहे. तर भागवतराव, अख्ख्या आमच्या मल्हार कम्युनिकेशनच्या टीमच्या वतीनं हॉबी डू बी डू एक तरी छंद असावा भाग एपिसोड क्रमांक 204 याच्यामध्ये छानपैकी तुम्हाला आम्ही बोलतं करणार आहोत. आणि तुमची सगळी जर्नी जी आहे ती आम्ही ऐकणार आहोत. अत्यंत सुरेल अशा गप्पा या पुढल्या काही कालावधीत आपल्याला रंगवायच्या आहेत. पण आता गायक म्हटल्यानंतर आपसुकच आमच्या सगळ्या कलावंत मित्रांची मागणी अशी असणार आहे आणि त्यांची अपेक्षा आहे, ते बघतायत की भागवतराव केव्हा गायला सुरुवात करतील. तर जरा छानपैकी एखाद्या मस्त गाण्याने झकासपैकी आपण सुरुवात करूया. अगोदर सर्वांना नमस्कार. 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 आणि मी अगोदरच आभार व्यक्त करून घेतो की असं या सुंदर अशा रम्यमय ठिकाणी समोर मेरून तलाव, उंच उंच झाडी आणि थंड वातावरण, बाहेर किती गरम असलं तरी इथे जाणवत नाही उन्हाळा. किती सुंदर ठिकाणी हे कॅम्पस आहे. आणि या ठिकाणी तुम्ही मला इथं बोलवलं आणि मला संधी दिली. माझं जे करिअर आहे याच्यातले जे संगीता क्षेत्रातले जे आहे योगदान, त्या संदर्भात बोलतं करण्यासाठी तुम्ही मला बोलवलं, त्याबद्दल मी अगोदरच सर्व टीमचे, मल्हार कम्युनिकेशनचे सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. आणि या सुंदर ठिकाणी मला पण सुचलं की मी सुरुवात कोणत्या गाण्याने करावी. मी विचार करत होतो की तुम्ही बोललं, परंतु गायक असल्यामुळे आम्हाला लगेच गाणी सापडतात. सुंदर मस्त झील आहे, समोर उंच उंच झाडी आहे आणि क्या बात आहे. असं आतून आलं म्हणजे सुचलं, आतून आलं, सुचतं, ते गायकांना सुचतं. परंतु त्याच्यात साधनं असते सर, नंबर ऑफ प्रोग्रामचे अनुभव असतात, शेअर असतात, गुरूंची साधनं असते, गुरूंचा आशीर्वाद असतो, आध्यात्मिक शक्ती ती काम करत असते, म्हणून बरोबर सुचतं. तर मला एक सुंदर असं गाणं सुचलेलं आहे, हिंदीतलं आहे. माझे जे आवडते गायक आहेत महेंद्र कपूर सोबत रफी पण माझे आवडते गायक आहे. मन की आंखें या चित्रपटातलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे गीत आहे. आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीत दिलेलं आहे आणि गीत आहे साहिर लुधियानवी यांचं हे गीत आहे. दिल कहे रुक जा रे रुक जा, यही पे कही जो बात इस जगह पे है कहीं पर नहीं. वाह वाह वाह. तर मी प्रयत्न करतो.
दिल कहे रुक जा रे रुक जा, दिल कहे रुक जा रे रुक जा, यहीं पे कहीं जो बात इस जगह है कहीं पर नहीं, जो बात इस जगह है कहीं पर नहीं। नीली नीली झील में झलके नील गगन का रूप, बहे रंग के धारे, ऊंचे ऊंचे पेड़ घनेरे, छनती जिनसे धूप, खड़े बाह पसारे, चंपई चंपई फिजा दिन खिला खिला, डाली डाली चिड़ियों पे सदा सुर मिला मिला, तो दिल कहे रुक जा रे रुक जा, हो दिल कहे रुक जा रे रुक जा, यहीं पे कहीं जो बात इस जगह है कहीं पर नहीं, जो बात इस जगह है कहीं पर नहीं। वाह 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 वाह, क्या बात आहे. म्हणजे ते आपल्या या सांगीतिक गप्पांना संवाद कट्ट्यावरच्या सुरेल असं प्रारंभ तुम्ही करून दिलेला आहे. बरं, मग मला सांगा की हा वसा वारसा किंवा ही गळ्यात गाता गळा असणं ही दैवी म्हणजे देणगीच असते एका अर्थाने, नाही का? बरं, मग हे काही तुमचं पूर्वपीठिका काय सांगते? काय फॅमिली बॅकग्राऊंड, कोणी गात होतं? सर, मी मुळात ग्रामीण भागातलाच आहे, एका शेतकरी कुटुंबातला आहे. अच्छा. माझे जे आजोबा आहे ते वारकरी संप्रदायातले होते. तुळशीच्या पानावर ते उपवास धरायचे आणि पंढरपूर दर आषाढी कार्तिकीला ते जायचे. त्यांचा तो गोड आणि पहाडी आवाज होता. आणि गावात कसं असतं, भजन कीर्तन आपल्या अंगानं ते कीर्तन भजन ते सादर करतात. शेतातून काम करून आल्यावर मंदिरात किंवा काही भजन कीर्तन असतं तिथे ते गायचे. आजोबांचा गळा खूप गोड होता आणि तो वारसा माझ्या वडिलांकडे आला आणि माझ्या वडिलांकडून नंतर तो माझ्याकडे आला. मग मी 90-91ला शहरात आल्यावरती मी गायकी वगैरे शिकून गुरूंकडून गाण्याचं जे ज्ञान आहे, शास्त्रीय संगीत असो सुगम असो, ते प्राप्त करून मी याच्यात कंटिन्युटी ठेवून तो मी माझा स्वतंत्र विकास करून घेतला आपली नोकरी सांभाळून. पहिलं प्राधान्य नोकरीला दिलं, दुसरं गाण्याला दिलं. त्याच्यामुळे मला हे शक्य होत आहे. आणि कुठेतरी स्वामी समर्थांची पण कृपा आहे, गुरुजींची कृपा आहे, ते सहज मला शक्य होऊन जातं. बरं, मग तुम्ही आता उल्लेख केला गुरु, मार्गदर्शक, आणि हे सगळे ह्या सगळ्या प्रवासामध्ये अशा वरदहस्त लागतो. म्हणजे पथदर्शी जे काही गुरुचं सांगणं असतं, ते दिशा दाखवणं असतं, ते तुमच्या आयुष्यातसुद्धा आहेच. तर कोण बरं ते गुरु? काही नावं? नंतर ते कुठल्या घराण्याचं तुम्ही हे सगळं वसा आणि वारसा जपतायत? अगदी सुरुवातीला बळीराम पेठेत पुरणिक तात्यांचं जो गुरुकुल होतं तिथे मी माझी सुरुवात केली शास्त्रीय संगीताची. विनायक तात्या पुरणिक आपले छायासंगीत मी जायचो अगदी, आणि मी घरून अपडाऊन करायचो. आणि त्याच्यानंतर मग शुभांगीताई भावसार, जे ते पूर्वीच्या रावेरकर, भावसार शुभांगी मॅडम, नंतर दुष्यंत जोशी, गिरीश मोगे, नंतर तुमचे पटवारी सर, अशी बरीच नाव आहे ज्यांच्याकडे मी सुगम शिकलो. आणि असं करत करत गोदावरी संगीत महाविद्यालय ओपन झालं जळगावला डॉक्टर उल्हास पाटील सरांनी. तिथे पण मला सुगम संगीत गायला भेटलं. त्याच्यानंतर मात्र मला, मी ज्या एरियातला इंजिनियर होतो तिथे गुरुकुल निघालं, स्वराश्रय गुरुकुल म्हणून. तिथे पंडित संजय पत्की जे आग्रा घराण्याचे गायक होते ते तिथे क्लासेस वगैरे घ्यायचे. तर तिथे माझा योग आला आणि त्याच्यानंतर त्यांनी मला अगोदर बोलवलं तिथे आणि माझी ट्रायल घेतली. सारेगमपधनिसा जे काही गुरु चेक करतात समोर बसून विद्यार्थ्यांना, तर त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला 80% ऐकता आहे वरतून आलेलं, ते खूप कमी लोकांना असतं. परंतु तुम्ही जर याच्यात कंटिन्युटी ठेवली, आग्रा घराण्याची जी गायकी आहे, जी भीमसेन जोशी, नंतर आपले पंडित भीमसेन जोशी, अजित कडकडे, राशिद खान वगैरे, हे जी गायकी आहे, ही जर तुम्ही कंटिन्युटी ठेवली तर भविष्यात तुम्हाला खूप फायदा होईल. रियाज वगैरे तुम्ही कंटिन्युटी ठेवला तर तुम्हाला खूप फायदा होईल भागवतजी. आणि मी ते गुरूंचं वाक्य लक्षात ठेवून त्या जवळपास 97 पासून तर कंटिन्युटी मी आज तागायत गुरुजींकडे पलट्यांचा रियाज करतो. आग्रा गायकीचा रियाज दररोज साधना आमची गुरुजींकडे होते आणि त्याच्यामुळे ते मला शक्य होतं सर. वाह वाह वाह. त्या सर्व गुरूंना मी प्रणाम करतो ज्यांनी मला घडवलं. परंतु माझ्या सर्वात मोठी जी घडण गुरुजींनी केली ते म्हणजे पंडित संजय पत्की, आग्रा घराण्याचे गायक. छान छान छान. खरंच समर्पित असं व्यक्तिमत्व आहे.
पत्की सर म्हणजे ते विद्यापीठात पण कार्यरत होते काही आणि आता तर ते ऑनलाईन क्लासेस वगैरे सगळे प्रशिक्षण घेतात. विदेशात तवरे व्हायला लागले, शिष्यवर्ग त्यांचा विस्तार होतो. छान. तर मग तुम्ही आत्ता अतिशय प्रॉपरली एक गोष्ट मेन्शन केली की रियाज. हो सर. तालीम रियाज दररोजचा असतो. गुरुजींकडे जाऊन रियाज करतो. घरी गुरुजींनी काही अभ्यास दिलेला असतो पलट्यांचा, जे पलटे आहेत आग्रा करण्याचे, ज्यांच्यामध्ये पूर्ण स्वर असतात आणि स्वरांच्या पलट्यांमध्ये गाण्यात स्वर असतात. त्या पलट्यांचा जर तुम्ही रियाज केला तर गाण्यातले स्वर अगदी परफेक्ट लागतात. तुम्ही कोणतेही गाणं गाऊ शकता सर, परंतु तुमची साधना कंटिन्युटी तो रियाज करायला पाहिजे दररोज. आणि मी गुरुजींकडे जाऊन करतो, घरीही करतो, हार्मोनियमवर गुरुजींकडे जाऊन करतो. काही प्रोग्राम्स असले तर गुरुजींचं मार्गदर्शन घेतो, सर्वच मान्यवरांचं मार्गदर्शन घेतो आणि मला सहज शक्य होऊन जातं की मला कोणतीही थीम आली वर्षभरात प्रोग्राम करायची, अगदी तो आनंद मी इतका मला आनंद येतो का ती करायचा. आणि त्याला मार्गदर्शन किंवा जे वरदहस्त असतात, माननीय पद्मश्री डॉक्टर भवरलाल जैन सर, अशोक भाऊ त्यांचा वारसा चालवत आहेत ते असो, रतनलालशी बापना जी असो, यांच्यासोबत मी काम केलेले. मला जो योग आला ते संधी त्यांनी मला प्राप्त करून दिलेला आहे. अजून एक पद्मश्री जे आपल्या या मातीतले, सगळ्यात मी सांगतोय ना सर, सगळ्यात मोठी संधी मला जी भेटलेली पद्मश्री मानव सर, दादा आपण सोबत होतो, तुम्ही सोबत होतात. दादांनी सगळ्यात पहिल्यांदा संधी मला अशी भेटली, दादांची जी लिखित गाथा शिवरायांची जी संकल्पना होती गीतांची, तिच्यात मला 3 गाणी गायला भेटली ती. आणि भैरवी जेव्हा संपली, भैरवी माझ्याच आवाजात होती, माझ्यासोबत 3 गायिका होत्या, तेव्हा दादांनी मला बोलवलं आणि मला सांगितलं की छान कुणाकडे गाणं शिकतो. पहिला प्रश्न विचारतात. मी सांगितलं पंडित संजय पत्कींकडे. वा क्या बात आहे, खूप सुरेख आणि गोड आवाज आहे आणि ही थीम आपण आता पूर्ण महाराष्ट्रभर करूया असं त्यांनी मला सांगितलं होतं. दुसरा त्यांचा योग आला होता, खानदेशचं बरीच प्रसिद्ध आहे सगळीकडे, पूर्ण जगात माहिती आहे. राईट. ABP माझ्याने त्यांची मुलाखत घेतली होती आयरन फाउंडेशनला, रिसॉर्टवरती गिरणा पंपिंग रोडला. तर तिथे त्यांची मुलाखत चालू असताना मला संधी भेटली ती. त्यांचं जे जैत्रीचे चित्रपटातलं गाणं आहे, आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर, ते मी एकीकडे गात होतो, तिकडे आपला त्यांची शूटिंग चालू होती, मुलाखत सुरू होती. जेव्हा गाणं सुरू करत त्यांनी असं बघितलं माझ्याकडे आणि सांगितलं खुणावून की तू तोच का, तू गाता शिवरायात. म्हणजे असे सुंदर योग आलेले आहेत. नंतर आपले माजी पंतप्रधान कैलासाशी अटलजी यांचं भारत जमीन का तुकडा नाही, जीता जागता राष्ट्रपुरुष आहे, जळगाव आकाशवाणी केंद्रातर्फे माउंट अबूला ते गाणं आम्ही 40,000 रसिक श्रोत्यांच्या समोर सादर केलं होतं प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या त्या हॉलमध्ये. आणि आमच्यासोबत परीक्षित साहनी, जगदीश खेबुडकर, नंतर तुमच्या युधिष्ठिरची भूमिका करणारे गजेंद्र चौहान, प्राची शाह, त्यावेळेस रंगोली वगैरे तर ते सादर करायचे आपल्या दूरदर्शनला. अशी बरीच मंडळींचा सहभाग लागला तो केवळ या संगीतामुळे आणि यांच्यामुळे गुरूंच्या सानिध्यात असल्यामुळे. म्युझिक इज अ टॉनिक. येस सर, खरं आहे ते नाही. येस येस, संगीत आत्ता आपण जो अतिशय म्हणजे अभिमानानं आणि आदरानं उल्लेख केला पद्मश्री स्वर्गीय महानोर दादांचा, ते ठाकर आम्हाला नक्की ऐकायला आवडेल. नक्की मजा येईल जरा. येस येस. जो सुरुवातीचा जो ढोल सर वाजवला आहे, तो पीस जो कंटिन्यू वाजवतो, इतका सुरेख वाजवला आहे तो आणि ते गायला इतका आनंद येतो. आणि त्याच्यातली ते शूट केलेलं आहे, मी ते बघितलं चित्रपटात सुद्धा, इतकं म्हणजे सुरेख गैती लिहिलेलं आहे दादांनी, क्या बात आहे. म्हणजे त्यांची तर म्हणजे 1-2दा भेटही झाली होती. एकदा आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो तेव्हा लता दिदींचा फोन चालू होता त्यांचा, आम्ही समोर उभे होतो. तर ती गाणं मी तुम्हाला ऐकतो. आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर, या जांभऱ्या गर्दीत, या जांभऱ्या गर्दीत मांडून येवले घर. आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर, आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर, आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर, आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर, आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर. किती सुंदर वर्णन त्यांनी केले. या पिकल्या शेतावर त्याचा आभाळाचा दर, या डोंगर वस्तीवर भोळ्या शंभूची पाखर,
त्याच्या पंखात पंखात त्याच्या पंखात पंखात नांदतो या संसार आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर आल्या बरसाती घेऊन मेघ मल्हाराची धून त्या झिंगल्या झाडांना बांधले पैंजण चांदण्या गोंधून धरली या झालर आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर. क्या बात आहे. अप्रतिम शब्द आणि तशी सुरेल अशी गायकी. मराठी मातीचा सुगंध काही औरच आहे नाही. नक्की सर. तो फ्लेवर जो आहे आपण हिंदी गाण्याने प्रारंभ केला आणि ह्या मध्यावर या टप्प्यावर आपण एक छान पद्मश्री स्वर्गीय नानू महानोरांचं गीत आपण ऐकवलं की जी अजरामर कृतीचं अजरामर नाही का. म्हणजे संगीत साथसुद्धा अतिशय दिग्गज मंगेशकर परिवार काय विचारूच नको. म्हणजे ती दैवी देणगीच आहे. दैवी देणगीच. तर आपला जसा विषय आहे माझी स्वरवेद यात्रा याच्याकडे मी आपलं लक्ष वेधतो. तर ही स्वरवेद यात्रा म्हणजे स्वरवेद प्रतिष्ठान किंवा ते आपलं जे काही संस्था आहे या सगळ्या गोष्टी सगळ्या लोकांना तुम्ही सामावून घेतलेलं आहे आणि त्यांच्यासोबत यशस्वीपणाने तुम्ही वर्षभर असे सांगीतिक कार्यक्रम करत असतात आणि त्याला उदंड प्रतिसादसुद्धा रसिक श्रोत्यांकडे हा लाभत असतो. काय सांगाल त्याच्याबद्दल? सर मला जेव्हा 1997 साली मनपा नगरपालिका तत्कालीन नगरपालिकेतर्फे देशभक्तिगीतांच्या कार्यक्रमात 14 ऑगस्टच्या रात्रीला म्हणजे 15 ऑगस्टच्या पूर्वसंध्येला एक संधी नगरपालिकेला मिळाली होती आणि त्यावेळेच्या कलेक्टर होत्या आजच्या महाराष्ट्र शासनाच्या सचिव सुजाता सोनिक मॅडम कलेक्टर होत्या. तर त्यांनी आमच्या नगरपालिकेला 4-5 मिनटं दिली होती की तुम्ही याच्यात एक देशभक्ती गीत बसवा. त्याच्यात मेरे देश की धरती हे गीत मी सादर करण्याची संधी मला मिळाली आणि ते मी सादर केलं. समोर 17-18 स्वातंत्र्य सैनिक बोलावले होते त्या कार्यक्रमात विशेष करून मॅडमनी त्यांचा सत्कार केला होता. आणि ते गाणं जेव्हा सुरू झालं तेव्हा अक्षरशः उठून त्या वयातलीची माणसं त्या देशभक्तीवरती एन्जॉय केलं त्यांनी आणि संपूर्ण हॉल उठून. पण त्याच्यातून मला म्हणजे खूप मोठा म्हणजे उदंड मला प्रतिसाद मिळाला आणि माझा उत्साह वाढला. आणि मला तिथे काही माझे मित्र भेटले गुरु त्यांनी मला सांगितलं की पहिला प्रश्न विचारला की तू गाणं कोणाकडे शिकतो. मग माझा मी प्रवास त्यांना सांगितला आणि मग तिथूनच मला आमचे जे गुरुजी आहेत ज्यांच्याकडे मी आजही गाणं शिकतोय पंडित संजय पत्की सर. भागवत जी आप इतना कर रहे जलगाव में काम संभाल के कर रहे तो आप अपना खुद कुछ करो. मी सरांना बोललो सर मला पण तेच करायचं आहे आणि मला सगळ्यांना घेऊन करायचे आहेत. जे काही नवीन मुलं मुली शिकतात आणि आपलं डिग्री संगीतातली प्राप्त करून कुणाला प्रत्येक कलाकाराला वाटतं की मला स्टेज मिळावं तर त्यांना घेऊन मला करायचं आहे. तर तुम्ही मला नाव सुचवा. सर त्या नावासाठी 3 महिने लागले आम्हाला. मी ते नाव शोधलं आणि 3ऱ्या महिन्यात ते नाव सापडलं स्वरवेद. मग मला बोलवलं त्यांनी घरी हे काय सर आहे का. मग सरांना मी सांगितलं मी स्वरांचाच वेध घेणारा आहे आणि स्वरवेद किती सुंदर नाव. स्वामी समर्थांच्या कृपेने ते मी नाव फायनल केलं गुरुजींना आम्ही आणि तो प्रवास मी सुरू केला. तो गेल्या 13-14 वर्षापासून आज लागायला सुरू आहे सर. आणि ते किती कार्यक्रम झाले? भरपूर कार्यक्रम केले सर मी. जवळपास म्हणजे 100-150च्या वरती कार्यक्रम केले आणि वर्षभरात येणारे सण उत्सव असो मंदिरातले काही कार्यक्रम असो सगळ्या प्रकारची थीम मी राबवली. रक्षाबंधनची गाणी असो पाऊस गाणी असो म्हणजे नंतर कोजागिरी असो सगळ्यात श्रावण गीतांचा कार्यक्रम श्रावण आणि ह्या सर्व कार्यक्रमांना म्हणजे दिवाळी पहाट असो आणि हक्काचं स्थान जे होतं अगोदर म्हणजे भाऊंचं उद्यान जेव्हा कन्स्ट्रक्ट नव्हतं तेव्हा बाहेर आम्ही कार्यक्रम करायचो. विराजी कवडे यांनी आम्हाला ती संधी उपलब्ध करून दिली. अशोक भाऊंनी आम्हाला प्रत्येक वेळेस सर्व व्यवस्था करून दिली. आजही आम्हाला हक्काचं ठिकाण सर्व कलाकारांचं म्हणूया. आता तिथलं जे MP थिएटर आहे भाऊंचं उद्यान तिथे आम्ही कार्यक्रम करतो आणि एका मिनिटात पत्र गेलं की भाऊ लगेच मंजूर करतात की करो क्या बात आहे. जळगाव केली आहे आणि सांस्कृतिक जळगाव शहराच्या सांस्कृतिक वाढीसाठी सर्वच वाढीसाठी त्यांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. नक्कीच आहे नक्कीच. बरं बघ ह्या सगळ्या याचं म्हणजे आपलं माध्यम जे असतं वर्तमानपत्र वगैरे वगैरे किंवा TV आणि हे सगळं तत्सम तर यांनी चांगल्यापैकी दखल घेतलेली आहे आणि आम्ही अधूनमधून सगळ्या तुमच्या या स्वरवेदच्या बातम्यासुद्धा पाहत असतो. तर
पुढले तुमचे कसं असतं की आपल्या बकेट लिस्टमध्ये अनेक काही गोष्टी असतात, आपण हे करूया ते करूया, स्वप्न असतात. बरोबर. काय अजून करायचं आहे सांगीतिक क्षेत्राच्या बाबतीमध्ये? सांगीतिक क्षेत्रात करायचं म्हणजे सर आता कसं आहे, आपली आता म्हणजे डेअरिंग तर वाढून गेली, खूप काही आपण करू शकतो. जी काही थीम आली ती आपण, किंवा कोणी थीम दिली, संकल्पना दिली, याच्यावर तू तर कर, तर ते मी करू शकतो. आणि भविष्यात अशी जर संधी आपल्या महाराष्ट्र लेवलला, म्हणजे मी तर म्हणेल की गुरुजींचा आशीर्वाद आहे, पंडित संजय पत्की सरांचा, सर्व जळगावकरांचं प्रेम आहे, तुम्हासारखे आमचे, तुम्ही माझे मित्र पण आहात आणि उत्कृष्ट तुम्ही निवेदक आहात, अँकर आहात, मला माहिती आहे, तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आहे. जर आपल्याला इंडियन लेवलला मी तर म्हणेल, जर संधी केली तर आपण त्याचं जळगावचं नाव, आत्ताही आपण, आपले काही कलाकार आहेत, तनय आहे आपला जळगाव, नृत्यामध्ये आहे, बरेच काही मंडळी संगीतमध्ये, नाटकमध्ये, ते जळगावचं नाव, आपले परिवर्तनचे शंभूदादा आहेत, म्हणजे आपलं जळगाव शहराचं नाव एका उंचीवरती नेत आहेत. पण अजून काही अशी आपल्याला मोठी संधी भेटली संगीत क्षेत्रात करायची मला, तर मी नक्की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ते करून दाखवेल, म्हणजे सिद्ध करून. खरं आहे, म्हणजे जळगाव पाईप नगरी आहे, जळगाव सुवर्ण नगरी आहे, नंतर कापूस इथं खूप पिकतो, ही कवींची सुद्धा नगरी आहे, आणि यासोबतच सांस्कृतिक नगरी सुद्धा आपल्या सगळ्यांच्या या स्वरवेद सारख्या जे काही, आणि आपण ज्या संस्थांचा उल्लेख केला त्याच्यामुळे होतं. कारण कुठल्याही गावाची जी ओळख असते त्यांना, त्या गावात असलेल्या लोकांना सांस्कृतिक समज किती आहे, बरोबर, त्याची उंची किती आहे, ह्याच्यावर सगळं अवलंबून असतं. तर नक्की तुमच्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी मनापासून आमच्या सगळ्या या टीमच्या शुभेच्छा असणार आहेत. पुरस्कारांच्या बाबतीमध्ये सुद्धा मला माहिती आहे की पुरस्कारांसाठी जे काही ही मनस्वी मंडळी असते, कलावंत, ती काही पुरस्कारांच्या मागे धावत नाही, पण तरीसुद्धा वानगी दाखल लोकांनी दखल घेतल्यानंतर हे सन्मान आपल्याला मिळते. तर त्याचं काय सांगाल आपण? सर, मी कधी पुरस्कारासाठी काम नाही केलं, परंतु योग आलेला आहे. 1-2 पुरस्कार मला भेटलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने पुरस्कार जेजुरी इथे मला तो दिलेला आहे. मी सहज माहिती पाठवली ती संगीत क्षेत्रात कुणाला महाराष्ट्रातून, ती आता मी जळगावमधून ती माहिती, आणि सगळं मी ते जेवढं केलेलं ते 4-5 पानं मी पाठवली, आणि त्यांचं लगेच पत्र आलं मला 4-5 दिवसांनी की तुम्हाला पुरस्कार घ्यायला इथे यायचं आहे. तो एक पुरस्कार भेटलेला आहे. नंतर दर्या सागर जी संस्था होती आपल्या सामाजिक संस्था, तिथं संगीत क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळी, तो एक पुरस्कार भेटलेला आहे. छोटे मोठे बरेच पुरस्कार आहेत. खानदेश महोत्सवचा जो मला तो आनंद आहे, ते सगळं खानदेश महोत्सवाचं टायटल जे सॉन्ग आहे, मला वाटतं मल्हार कम्युनिकेशनमध्ये ते सोनलताई पवार ज्या होत्या, त्यांचं लिखित एक गीत भगवान भटकर काकांच्या घरी आम्ही रात्री 11 वाजता रेकॉर्ड केलं होतं. आम्ही खानदेशचे रहिवासी असं काहीतरी ते गाणं होतं, टायटल सॉन्ग. तर ते गाणं कलेक्टर साहेबांनी फायनल करून ते माझ्या आवाजामध्ये ते मी केलं. आणि त्या ठिकाणी श्रेया घोषाल वगैरे यांच्याशी मुलाखत करण्याचा योग आला होता, बोलण्याचा योग आला होता. त्यांनी कौतुक केलं तर खानदेश गीत आम्ही ऐकवलं होतं चांदोरकर प्रतिष्ठानकडून तिथे. क्या बात आहे, मैंने खानदेश गीत सुना अपना, बहुत ही अच्छे, बहुत अच्छा गाया सबने, बहुत अच्छा आवाज. असे बरेच छोटे मोठे पुरस्कार, काही संधी, काही आठवणी आहेत. छान छान छान. तर हा तुमचा असा सुरेल प्रवास नक्कीच पुढं व्यवस्थितपणानं अपेक्षेनुसार तुम्हाला अभिप्रेत असलेल्या सगळ्या गोष्टी घडवत पुढे जाणारच आहे. बरं, हे हौशी जे कलावंत आहेत आपल्या ग्रामीण भागातले, आपल्याला चांगल्यापैकी व्ह्युअरशिप लाभलेली आहे. तर हे जे काही आपले नवशिके म्हणा, हौशी म्हणा, किंवा ज्यांना जळगावसारख्या शहरात येऊन अभिजात शास्त्रीय संगीत शिकता नाही आहेत, पण जे ज्यांचा म्हणजे गळा गाता आहे, त्यांच्यासाठी म्हणून करिअर म्हणून सुद्धा तुम्ही एक अनुभवी प्रतिभासंपन्न गायक आहात. तर त्या दृष्टिकोनातून काय थोडक्यात त्यांना सल्ला देऊ शकाल? नक्की सर. तर आता कसं आहे, आता भरपूर माध्यम पण आले, कराओकेसारखं आलेलं आहे. आणि ग्रामीण भागात जे लोक, जे काही कलाकार शहरात येऊ शकत नाही, परंतु त्यांच्याकडे अभिजात कला असते, गोडगळा असतो, नाटक असतो, संगीत सगळं असतं, ते उपलब्ध होऊ शकत नाही. परंतु आजच्या घडीला डिजिटल युग खूप पुढे गेलेलं आहे, आणि ऑनलाईन पण तुम्ही करू शकतात. परंतु मी गायकीच्या संदर्भात मी सर्वांना सांगेल, माझ्या मित्रांना सांगेल की, म्हणजे हे स्वतंत्र मत राहील माझं, की तुम्ही कराओकेवर गाता ठीक आहे, आनंद आहे, पण कराओकेवर गाताना तुम्ही भक्तिगीत, अभंग, भावगीत, गझल, ज्याच्यामध्ये शास्त्रीय संगीत दिसतं तुम्हाला, काही होरी, ठुमरी, दादरासारखे प्रकार असतात, तर तो तुम्ही त्या कराओकेवरती जर तुम्हाला कुणी गायला सांगितलं तर तिथे कुठेतरी थोडीशी अडचण येऊन देईल. तर काहीतरी गुरुविन विद्या नाही,
तुम्ही सुगम संगीत, शास्त्रीय संगीताचं काहीतरी छोटे गाणे तुम्ही अभ्यास ऑनलाईन, तिथे तुम्हाला नाही शक्य होत, जळगावमध्ये नाही शक्य, तो ऑनलाईन क्लासेस पण सुरू झालेले आहेत. काहीतरी सारे गम पदनिसा गुरूंच्या कडे जाऊन तुम्ही शिका, जेणेकरून तुमचं गाणं अजून भविष्यात फुलत जाईल. कारण गुरुविने विद्या नाही सर, कोणती विद्या असो होय 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 ते करायलाच पाहिजे. ते आहेच अगदी. तर खरं तर ही सांगीतिक गप्पांवर आधारित आपली ही मैफल संपू नये, ही सूरयात्रा, ही स्वरयात्रा आणि स्वरवेदचा वेदसुद्धा आपण आपल्या गप्पांमध्ये घेतलेला आहे. तर तुम्हाला शुभेच्छा, तुमच्या मनातले सगळे संकल्प पूर्ण होत अशी सुद्धा शुभकामना व्यक्त करतो. आणि ही या गप्पा आपण इथे तुमच्या एका सुरेल गाण्याने संपवूया. मगाशी तुम्ही उल्लेख केला देशभक्तीपर गीत, ते पण मला वाटतं महेंद्र कपूर यांचंच आहे, मेरी देश की धरती. एक कडवं ऐकतो. येस येस. खरं म्हणजे या गाण्याला संधी मला अशी भेटली की ॲक्च्युली ह्या गाण्याला गायक दुसरा होता, प्रॅक्टिस चालू होती. जळगाव शहरातले तत्कालीन मेडिकल ऑफिसर जे उत्कृष्ट गायक आजही आहेत, आमचे आदरणीय आमचे पहिले गुरु म्हणूया त्यांना, डॉक्टर शांताराम दादा सोनवणे, त्यांच्याकडे ती प्रॅक्टिस चालायची. त्यावेळेस मी डेली बेसवर इंजिनियर होतो आणि हे गाणं मॅडमने दिलं होतं, मेरे देश के धरती सोना उगले उगले. तर त्याच्यातली जी ताण आहे ती ताण त्या गायकाला विचारायला थोडीशी जमत नव्हती. दादांना जी एक्सपेक्टेड होती ती त्यांना नसल्यामुळे ती तिथे मी समोर बसून, मला जेवढं गाण्याची मला आवड आहे तेवढं ऐकण्याची पण आवड आहे. मी लहान कलाकारांना सुद्धा ऐकतो, कारण प्रत्येकाकडून घेण्यासारखं असतं. नक्की. तर मी ते उठलो आणि दादांना म्हटलं मग हे कडवं मी म्हणू काय? मग दादा म्हणे याने 8-10 दिवस हे केले, तू काय म्हणशील, तू गाणं शिकतो? मग त्यांचे जे चिरंजीव आहेत, आता वकील साहेब आहेत ते अमितजी, ते म्हणे आम्ही पटवारी सरांकडे आम्ही गाणं शिकतो, तुम्ही ऐकून तर घ्या. मग दादांना म्हटलं तुम्हाला ही ताण पाहिजे ना, मी म्हणून दाखवतो. मग ती मी त्या कडव्यानेच मी सुरुवात करतो. एक कडवं जरूर जरूर जरूर. महेंद्र कपूर यांनी गायलेलं गाणं आहे, कल्याणजी आनंदींचं संगीत आहे, उपकार या चित्रपटातलं आणि गुलशन बावरा सरांचं गीत आहे. बैलों के गले में जब घुंघरू जीवन का राग सुनाते हैं, जीवन का राग सुनाते हैं, गम को से दूर हो जाता है, खुशियों के कवल मुस्काते हैं, खुशियों के कवल मुस्काते हैं. आता ही ताण दी. ओ सुन के रहट की आवाजें, सुन के रहट की आवाजें, यूं लगे कहीं शहनाई बजे, यूं लगे कहीं शहनाई बजे, आते ही मस्त बहारों के दुल्हन की तरह हर खेत सजे, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती, मेरे देश की धरती. वाह 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 वाह, बहुत अच्छी, बहुत अच्छी, बढ़िया. तर थँक्यू. पुन्हा आपला आभार, धन्यवाद. मीच आभार व्यक्त करतो, मला इथे बोलवलं आणि संधी दिली त्याबद्दल मी सर्व मल्हार कम्युनिकेशनच्या टीमचं, तुमचं सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि जळगावकरांचाही आभार व्यक्त करतो की मला तुम्ही ऐकतात दरवर्षी. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. आपल्या जळगाव शहरातील एक सुंदर असं या रम्यमय ठिकाणी हुबीडुबी या माध्यमातून या सुंदर असं स्वतंत्र असं जे चॅनल आता सुरू केलेलं आहे आपण जळगावकरांसाठी आणि जळगाव शहरातल्या सर्व सर्व क्षेत्रातल्या कलाकारांसाठी, साहित्यिक क्षेत्रातल्या मंडळींसाठी हे हक्काचं जे दालन आपल्याला उपलब्ध झालं आहे, यांचे खरोखर म्हणजे आभार व्यक्त करायला पाहिजे की इतक्या सुंदर ठिकाणी आणि सहजतेने आपल्याला उपलब्ध करून दिलेले आनंदजी मल्हार यांनी. तर मी त्यांचे खूप आभार व्यक्त करेन की आम्हा कलाकारांना हे हक्काचं व्यासपीठ तुम्ही उपलब्ध करून दिलं. आणि बाहेर कलाकार जे काही करतो त्याला अपेक्षा असते की आपले कला कोणीतरी बाहेर ऐकावं, वाचावं. तर या माध्यमातून संपूर्ण आता बाहेर जाईलच आहे, त्याच्यामुळे ते कलाकारांचा एक वेगळा आनंद आहे हा. आणि हा कलाकारांना आनंद साजरा करण्याचे एक हक्काचे ठिकाण म्हणजे हुबीडुबी आहे. त्याच्यामुळे मी आनंदजी मल्हार यांचे खरोखर आभार व्यक्त करीन सर्व कलाकारांतर्फे की आपण सर्व क्षेत्रातल्या कलाकारांना इथे बोलवा आणि त्यांची कला जी आहे ती लोकांसमोर जाऊ द्या, रसिक श्रोत्यांसमोर जाऊ द्या. सरांसारखे आहे तिथे उत्कृष्ट निवेदक, कवी, सगळेच प्रकार आहेत, उपप्राचार्य आहेत, आमचे गुरुजी पण आहेत, मित्र पण आहेत, सगळे अशी लोकं असल्यामुळे सर्व कलाकारांना ते संधी मिळेल आणि आपले ते कलाकार संधीचं सोनं समजून हा आनंद आपल्या सर्व समाजामध्ये पेरतील. आपल्या जळगाव शहरातली जी सांस्कृतिक उंची तिथं वाढत आहे, अधिक वाढत राहील या माध्यमातून, हुबीडुबीच्या माध्यमातून. त्यांना आणि जळगावकरांना विनंती करेल की सुंदर असं हे जे आपलं चॅनल आहे हुबीडुबी, हे आपण सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स करा, जेणेकरून हे आपलं जळगाव शहराचं एक नाव बाहेर देशात विदेशात जाईल.
जेणेकरून जळगावकरांना किंवा जगातल्या इतर देशातल्या आता भरपूर ठिकाणी जगातही आपली मंडळी आहेत, मराठी भाषिक मंडळी आहेत, रसिक मंडळी आहेत, त्यांना माहिती होईल की आपल्या या जळगाव शहरात स्तुत्य उपक्रम राबवणारं आपलं हे चॅनल आहे, सगळ्यांना माहिती होईल. तर ते चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा त्या चॅनलविषयी, अशी मी तुम्हाला सगळ्यांना माझ्यातर्फे आमच्या जळगावकरांतर्फे विनंती करेल. धन्यवाद.